सध्या सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीमध्ये बाळाला सोडून पूर्ण केलेल्या नवसाची सध्या महाराष्ट्रभरात मोठी चर्चा सुरू आहे। कृष्णा नदीला पूर आलेला असताना कर्नाटकातील निपाणी गावचे रहिवासी रवींद्र वळावे या दाम्पत्याने आपल्या बाळाला कृष्णा नदीच्या पुरात सोडलं। पण ही सांगलीतील शेकडो वर्ष जुनी परंपरा काय आहे जाणून घेऊयात। पण बखर लाईव्ह कोणत्याही अंधश्रद्धेची पुष्टी करत नाही, तर ही शेकडो वर्षांची जुनी परंपरा आहे, ज्याला पाळणा धरणे असं म्हटलं जातं। सांगलीतील नागरिक कृष्णा नदीला देवी समान मानतात आणि तिची पूजा करतात। कृष्णा नदीला कृष्णामाई म्हणण्याची पद्धत आहे। या कृष्णामाई समोर मूलबाळ व्हावं यासाठी नवस मागितला जातो। जेव्हा हा नवस पूर्ण होईल त्यानंतर मूल कृष्णा नदीत सोडण्याची परंपरा आहे। यासाठी लाकडी पाळणा तयार केला जातो। या पाळण्यामध्ये बाळाला ठेवलं जातं आणि स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा 300 मीटरचा प्रवास करत नवस फेडला जातो। राज्यभरातून कानाकोपऱ्यातून लोक इथं नवस फेडण्यासाठी येत असतात। कृष्णामाईला नवस केल्यानंतर तो फेडण्यासाठी येथील आंबी समाजाकडून मदत केली जाते। आंबी समाज नदीत सेवा करण्याचं काम करतात। पाळणा कृष्णा नदीत सोडण्याचा आणि तो फिरवून आणण्याचं काम आंबी समाजाकडून केलं जातं।